सुप्रभात मित्रांनो. आज आपण SYBAला जो मागच्या वर्षापासून नवीन अभ्यासक्रम सुरू केलेला आहे तो म्हणजे लेखन कौशल्य मुद्रित शोधन नावाचा जो काही विषय जो आहे तो मागच्या वर्षापासून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांनी खऱ्या अर्थाने सुरुवात केलेली आहे. यालाच आपण SEC मराठी 1 असं नाव संबोधलेलं आहे. तर हा जो काही विषय उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने जो काही आपल्याला लावलेला आहे त्याच्यामागे एकच उद्देश आहे की विद्यार्थ्यांनी लेखन कौशल्य जे का असेल ते अवगत केले पाहिजे. आता मुद्रित शोधनाचा जर आपण इतिहास जर बघितला तर मित्रहो ही सुद्धा आपल्याला ब्रिटिशांनीच दिलेली एक देणगी आहे. जेव्हा ब्रिटिश भारतात आले आणि भारतात आल्यानंतर त्यांनी कला, साहित्य, शिक्षण, प्रशासन याबरोबरच मुद्रण कला सोबत त्यांनी आणली किंवा मुद्रण कलेचाही त्यांनी खऱ्या अर्थाने विकास केला. आता शिक्षणाचा सुरुवातीला प्रसार जो का असेल तो इंग्रजांचं आगमन झाल्यानंतर सुरुवातीला सर्वांसाठी शिक्षणाची दालनं त्यांनी खुली केली. त्याच्या आधीचा जर आपण विचार केला तर फक्त मुठभर लोकांना शिक्षण मिळत होतं. ग्रामीण भागापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचली नव्हती. अर्थात इंग्रजांचा खूप उदात्त हेतू होता अशातला भाग नाही. त्यांना फक्त कारकुनी शिक्षण द्यायचं होतं आणि त्याचबरोबर प्रशासन जे का असेल तेही त्यांनी कडक केलं. कडक म्हणण्यापेक्षा शिस्त आणली, कायद्याचं राज्य आणलं. कारण ब्रिटिश पूर्व काळाचा जर आपण विचार केला बळी तो कान पिळी सारखी पद्धत होती. परंतु ब्रिटिशांनी मात्र सर्वांसाठी समान कायदा केला. समान न्यायाची भूमिका जी का असेल ती त्यांनी स्वीकारली आणि त्यामुळे ब्रिटिशांनी प्रशासन व्यवस्था जी का असेल ती सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्या देशामध्ये राबवली. आणि त्याचबरोबर हे सर्व केल्यानंतर ब्रिटिशांना साहित्य वाचनाचाही छंद होता. साहित्य लेखन असेल, वाचन असेल हेही त्यांना पहिल्यापासूनच हा देश जो का आहे तो साक्षरतेच्या बाबतीत प्रगतशील होता आणि त्यामुळे त्यांनी विचार केला की इंग्रजीमधलं जे काही साहित्य जे का असेल ते साहित्य आपण भारतामधल्या जे काही विविध ज्या काही भाषा असतील त्या भाषांमध्ये सुद्धा आपण भाषांतरित केलं पाहिजे. आणि त्यासाठी ब्रिटिशांनी सुरुवातीला आपल्या देशामध्ये कलकत्ता जवळील श्रीरामपूर जे काय आहे तिथं 1805 मध्ये पहिला छापखाना त्यांनी भारतात आणला. आता पहिला छापखाना जेव्हा त्यांनी भारतात आणला त्याच्या पूर्वीचा जर आपण विचार केला तर पूर्वी हस्ताक्षराने साहित्य निर्मिती केली जात होती किंवा बोरूच्या माध्यमातून साहित्य निर्मिती केली जात होती आणि त्यामुळे त्याच्यात कोणत्या प्रकारचा आकर्षकपणा नव्हता, सुबकता नव्हती, दर्जेदारपणा नव्हता, अचूकता नव्हती. अनेक शुद्धलेखनाचे जे काही चुका जे का असतील त्याही तिथं होत्या. आणि म्हणून जेव्हा हा छापखाना भारतामध्ये आणला ब्रिटिशांनी आणल्यानंतर खऱ्या अर्थाने अचूक लेखन ज्याला आपण म्हणतो, शुद्ध लेखनविषयकचे जे काही नेम जे का असतील त्याचा अवलंबन करून चांगल्या प्रकारचे दर्जेदार ग्रंथनिर्मिती जी का असेल
ती ब्रिटिशांनी सुरुवातीला आपल्या देशामध्ये निर्माण केली. मित्रहो, ही जे काही मुद्रित शोधन कला जी का आहे, याचा विद्यार्थ्यांना काय फायदा आहे असं जर आपण विचार केला की तुम्हाला वाटत असेल की हा विषय लावण्यामागचा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा हेतू काय आहे. कारण विद्यार्थ्यांनी लेखन कला जर अवगत केली, लेखन कौशल्य जर अवगत केली आणि तेही अचूक शुद्ध लेखनाचा वापर करून जर अवगत केली, तर करिअरच्या अनेक संध्या ज्या आहेत ते विद्यार्थ्यांना या विषयाच्या माध्यमातून मिळू शकतात. आता करिअरच्या कोणत्या संध्या आहेत? अगदी तुम्ही जर चांगल्या प्रकारचं तुमचं मराठी भाषेवर प्रभुत्व जर असेल किंवा तिघ भाषा आपण धरूया, परंतु आपल्याला फक्त मराठी भाषेचा जर विचार केला तर मराठी भाषेमध्ये सुद्धा अनेक नोकरीच्या संध्या ज्या का आहेत या लेखन कौशल्य मिळवल्यानंतर विद्यार्थ्यांना मिळू शकतात. अगदी दूरदर्शन असेल, ऑफसेट छापखाना असेल, विविध ज्या काही कंपन्या ज्या का असतात त्या कंपन्यांमध्ये सुद्धा चांगलं शुद्ध लेखन लिहिणारे जे काही नोकरदार जे का असतात ते त्यांना पाहिजे असतात. पत्रकारितेमध्ये शुद्ध लेखन असणाऱ्या ज्या काही व्यक्ती ज्या का असतील त्यांची गरज असते. ग्रंथनिर्मितीसाठी तर त्याची अत्यंत आवश्यकता असते. आणि म्हणूनच पुस्तकाची सुंदर मांडणी केली म्हणजे ते पुस्तक श्रेष्ठ दर्जाचं आहे असं होऊ शकत नाही. किंवा पुस्तकाचं मलपृष्ठ चांगलं आहे, मुखपृष्ठ चांगलं आहे आणि म्हणून ते पुस्तक श्रेष्ठ आहे असं आपण म्हणू शकत नाही. कारण त्या ग्रंथामध्ये, त्या पुस्तकामध्ये जर शुद्ध लेखनाविषयीचे नियम जे का असतील ते सर्व पाळले गेले असतील, अचूक त्या ठिकाणी जर लिहिलं गेलं असेल, कारण एक शब्द जरी चुकीचा जर राहिला तर त्याच्यातून एक वेगळ्या प्रकारचा अर्थ जो का आहे तो अर्थ निघू शकतो, अर्थाचा विपर्यास होऊ शकतो. आणि म्हणून जेव्हा ग्रंथाची निर्मिती होत असते त्यावेळेस त्या ग्रंथाचं मूल्य जे का असेल ते बऱ्याच वेळेस शुद्ध लेखन जे का असेल ते चांगल्या प्रकारचं जर असेल ते पुस्तक, त्या ग्रंथाची निर्मिती, तर तो ग्रंथ सर्वात जास्त आकर्षक आणि ज्याला आपण म्हणतो मूल्य जे आहे ते मूल्याधारित त्या ठिकाणी तो ग्रंथ जो का असेल तो धरला जातो किंवा मानला जातो. मित्रहो, या मुद्रणकलेचा जर विचार केला तर मुद्रणकला किती आवश्यक आहे याबद्दल जे काही एक साहित्यशास्त्रकार आहेत य.ना. धायगुडे म्हणून, यांनी सांगितलेलं आहे की पुस्तकाची सुंदर मांडणी व शुद्ध आणि अचूक मुद्रण कला करणे म्हणजे एक प्रकारे ग्रंथनिर्मिती श्रेष्ठ करणे होय. आता या व्याख्येवरून तुमच्या लक्षात येईल की पुस्तकाची सुंदर मांडणी जर करायची असेल तर त्यासाठी काय महत्त्वाचं आहे, शुद्ध आणि अचूक मुद्रण कला प्राप्त करणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून प्रत्येक देशाची सांस्कृतिक शैक्षणिक खजिना म्हणजे एक प्रकारची मुद्रण कला असते. म्हणजे तुम्ही कोणत्याही देशाचा जर विचार केला तर ज्या देशामध्ये जास्तीत जास्त साहित्याची निर्मिती होत असते आणि ती साहित्य निर्मिती करत असताना जर ती चांगल्या प्रकारची छापली गेली, अचूक शुद्ध लेखनाच्या नियमानुसार जर छापली गेली तर तो देश जो का आहे तो सुसंपन्न देश, प्रगतिशील देश, संस्कारशील देश त्या ठिकाणी मानला जातो. म्हणून ज्ञानाची जी काही क्षेत्र जे का असेल ती जर समृद्ध जर करायची असेल तर ग्रंथ निर्मितीला फार महत्त्वाचं स्थान दिलं जातं. मित्रहो, आज आपण 21व्या शतकाकडे वावरत आहोत आणि 21व्या शतकाकडे वावरत असताना आज जगामध्ये आणि आपल्या देशाचा जर आपण विचार केला तर साक्षरतेचं प्रमाण जे काय ते बऱ्यापैकी वाढलेलं आहे. आणि त्यामुळे साक्षरतेचं प्रमाण वाढलेलं असल्यामुळे लोकांमध्ये वाचनाची गोडी निर्माण झाली. आता वाचनाची जर गोडी निर्माण झाली तर त्यासाठी वृत्तपत्र असतील, मासिकं असेल, ग्रंथनिर्मिती असेल, या सर्व गोष्टींचा वापर जो का आहे तो सर्वसामान्य जो काय वाचक जो का आहे तोही एक प्रकारे साहित्य जे काय आहे
वृत्तपत्र जे काय मासिक जे काय ते वाचू लागला आणि त्यामुळे या मुद्रित शोधनाची जे काही आवश्यकता जी काय ते दिवसेंदिवस त्या ठिकाणी त्याला महत्त्व प्राप्त झाले. मित्रो, मुद्रित साहित्य वाचणे व्हावं, लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, वाचनाची जी काही संस्कृती जी का असेल ती लोकांमध्ये रुजावी, यासाठी खऱ्या अर्थाने मुद्रित शोधन ही जी काही कला जी का आहे ती अत्यंत आवश्यक आहे. आपण हे डॉक्टर अब्दुल कलाम यांची जी काही जयंती जी का असेल ती आपण वाचन दिवस किंवा वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करत असतो. कारण लोकांमध्ये वाचनाची जर आवड निर्माण जर झाली तर तो समाज जो का असेल, तो देश जो का असेल, तो संस्कार संपन्न होत असतो, संस्कारशील होत असतो. त्या देशाची जी काही प्रगती जी काय आहे ती खऱ्या अर्थाने फक्त मोठमोठे कारखाने निर्माण झाले, मोठमोठे धरणं निर्माण झाले म्हणजे तो देश श्रीमंत आहे, तो देश संपन्न आहे असं आपण म्हणू शकत नाही. त्याचबरोबर त्या देशामधील लोक जे काय आहेत ते कोणत्या प्रकारचं साहित्य वाचत असतात त्याच्यावर सुद्धा बऱ्याच वेळेस देशाची प्रगती जी काय आहे ती प्रगती अवलंबून असते. म्हणून अशा मुद्रित शोधन जी काही कला जी काय आहे किंवा मुद्रित शोधनाची जी काही व्याख्या जी काय, कारण आपला पहिला जो काही घटक आहे तो म्हणजे मुद्रित शोधन म्हणजे काय. आता मुद्रित शोधन म्हणजे काय याच्या अनेकांनी वेगळ्या प्रकारची व्याख्या केल्या आहेत. पण साधी सोपी जर व्याख्या जर आपण जर बघितली तर मुद्रण कलेतील दोष दूर करणे यास मुद्रित शोधन असे म्हणतात. आता मुद्रण कलेतील दोष दूर करणे म्हणजे जेव्हा आपण एखादं पुस्तक जेव्हा छापलं जातं त्यावेळेस त्याच्यामध्ये दोष जे का असतील ते असता कामा नये. दोष जे का असेल ते जर राहिले नाहीत तर ते एक प्रकारे मुद्रित शोधन जे का असेल ते चांगल्या प्रकारे झालं आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. दुसरी जी काही व्याख्या जी का आहे मुद्रित शोधनाची ती म्हणजे छापील मजकूर जो का असेल तो नियमानुसार छापला गेला पाहिजे. म्हणजे जेव्हा एखाद्या ग्रंथाची निर्मिती होत असते तर त्यावेळेस तो जो काही शब्द जो का असेल तो एक प्रकारे नियमानुसार म्हणजे नेम कोणता व्याकरणिक नियमानुसार त्या ठिकाणी शुद्ध लिहिला गेला पाहिजे. कारण व्याकरणिक नियमानुसार जर शुद्ध लिहिला गेला नाही तर त्याच्यातून एक वेगळ्या प्रकारचा अर्थसुद्धा निर्माण होऊ शकतो. आता उदाहरणार्थ म्हणून दिन हा शब्द आहे, दिनला जर पहिली विलांटी जर आपण जर दिली तर दिवस होतो. दुसरी विलांटी जर आपण जर दिली तर त्या ठिकाणी दिन म्हणजे गरीब होतो. बघा म्हणजे शुद्ध लेखनाला किती महत्त्वाचं स्थान आहे. केशव सूत, आता सूतला जर पहिला उकार दिला तर त्या ठिकाणी पुत्र होत असतो, केशवाचा पुत्र. आणि केशवसूत सूला जर दुसरा उकार जर दिला तर त्या ठिकाणी सूत म्हणजे धागा होत असतो. आणि म्हणून साहित्यामध्ये, वृत्तपत्रांमध्ये किंवा जे काही मासिकं असतील याच्यामध्ये अचूक शुद्ध शब्द लिहिण्याची फार आवश्यकता असते. आणि म्हणून दुसरी जी काही व्याख्या आहे छापील मजकूर जो का असेल तो नियमानुसार एक प्रकारे छापला गेला पाहिजे. तिसरी जी काही व्याख्या जी काय ती फार महत्त्वाची आहे. छापील मजकूर अधिकाधिक निर्दोष करून त्याच्या व्याकरणिकदृष्ट्या तसेच लेखनविषयक नियमानुसार योग्य संस्कार जर केले असतील तर त्यालाच एक प्रकारे मुद्रित शोधन असं म्हणतात. म्हणजे दुसरी जी काही व्याख्या आहे छापील मजकूर नियमानुसार लिहिणं, तीच व्याख्या किंवा तोच त्या ठिकाणी विस्तार जो काय तो या ठिकाणी केलेला आहे की छापील मजकूर जो काय असेल तो काय केला पाहिजे, अधिक निर्दोष म्हणजे कोणत्याही प्रकारचे त्या लेखनामध्ये दोष असता कामा नये. त्याचबरोबर व्याकरणिकदृष्ट्या तसेच ते लेखन विषयक नियमानुसार एक प्रकारे लिहिलं गेलं पाहिजे तरच त्याला मुद्रित शोधन साहित्य असं म्हटलं गेलेलं आहे. थोडक्यात एकच मित्रहो की व्याकरणाचे जे काही नियम असतील, व्याकरणाने म्हणजे अनेक जे काही व्याकरणकार असतील, अगदी पाणिनी असेल, मोरा वाळंबे असतील किंवा व्याकरणकारांनी लेखनविषयक जे काही नियम घालून दिले आहेत त्या नियमानुसारच खऱ्या अर्थाने
आपल्याला ग्रंथांमध्ये, मासिकांमध्ये, वृत्तपत्रांमध्ये तशा पद्धतीचे निर्दोष शब्द जे का असतील त्या निर्दोष शब्दांचा वापर खऱ्या अर्थाने करावा लागतो. आणि म्हणून मुद्रित शोधन म्हणजे काय याचं थोडक्यात आपण खऱ्या अर्थाने परामर्श घेतला. अशा या मुद्रित शोधनाची आवश्यकता का आहे, त्याचे उपाययोजनेचे क्षेत्र कोणकोणते आहे, हा जो काही दुसरा जो काही मुद्दा आहे तो मुद्दा या आपल्या संपादित जे काही पुस्तक आहे, आपल्या अभ्यासक्रमासाठी जे काही पुस्तक नेमलेलं आहे त्याच्यामधला हा दुसरा मुद्दा आहे. आता मुद्रित शोधनाची उपाययोजनाची क्षेत्रे आणि कौशल्याची आवश्यकता. आता हे जे काही मुद्रित शोधन क्षेत्र हे कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये त्याची आवश्यकता आहे. मग ते दूरदर्शन असेल, आकाशवाणी असेल, वृत्तपत्र असेल, नियतकालिक असेल किंवा जे काही छापील जे काही असतं त्याच्यामध्ये या ठिकाणी या मुद्रित शोधनाचा विचार करावा लागतो. त्याच्यातलं पहिलं जर आपण बघितलं तर मुद्रित शोधनाचा विचार केला तर दूरदर्शन जे काही आपल्याला अभ्यासक्रमामध्ये त्यांनी दूरदर्शन, वृत्तपत्र, ग्रंथनिर्मिती आणि नियतकालिक या 4 मुद्द्यांवर मुद्रित शोधनाची आवश्यकता का असते त्याबद्दलचा फक्त विचार करायचा आहे. आता दूरदर्शन हे दृकश्राव्य साधन आहे आणि दूरदर्शनाचा प्रसार जो काय तो अगदी पाड्यापाड्यांपर्यंत पोहोचलेला आहे. दूरदर्शन हे अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडत असतं. दूरदर्शन हे मनोरंजनाचं एक साधन मानलं गेले. गेल्या या 22 मार्चपासून तर आजपर्यंत जर आपण बघितलं तर दूरदर्शनामुळे बऱ्याच लोकांना घरी टाईमपास जो काय म्हणतो तो टाईमपास झाला असेल. फक्त दूरदर्शन हे काय टाईमपास करण्याचं साधन नाही तर टाईमपासाबरोबर मनोरंजनाबरोबरच त्याच्यातून सुद्धा एक प्रकारचा संस्कार होत असतात, त्याच्यातून सुद्धा आपल्याला ज्ञान मिळत असतं. म्हणून दूरदर्शनामध्ये सुद्धा मुद्रित शोधनाची आवश्यकता असते. म्हणजे दूरदर्शनातल्या बातम्या जे का असतील त्या अचूक असतील तर लोकांपर्यंत तो संदेश जो का असेल तो उचित जात असतो. दूरदर्शनमधल्या बातम्याच्या माध्यमातून एखाद्याने एक असा चुकीचा शब्द वापरला तर त्याचा विपर्यास होऊन समाजामध्ये दुफळीसुद्धा निर्माण होऊ शकते. आणि म्हणून दूरदर्शनामध्ये जेव्हा बातम्या देणारा जो काही निवेदक जो का असतो त्याला सुद्धा एक प्रकारे एक लिखित संहिता असते. त्यानुसारच तो त्या शब्दांचा वापर जो काय तो एक प्रकारे करत असतो. आणि म्हणून दूरदर्शनामधल्या ज्या काय बातम्या जास्त असतात त्या अतिशय अचूक असतात. चुकलं तर लगेच ते दिलगिरी व्यक्त करत असतात. अगदी उदाहरण म्हणून तुम्हाला मी तुम्ही वृत्तपत्र वाचत असाल, दूरदर्शन पाहत असाल, निखिल वागलेने थोडंसं एक अपशब्द बोलले होते आणि त्यावेळेस त्यांच्या स्टुडिओवरती एक प्रकारे लोकांनी हल्ला केला. आता त्यांनी तो काय शब्द वापरला होता तिथं आपल्याला जायची गरज नाही, पण एखादा चुकीचा शब्द वापरला गेला तर समाजामध्ये त्या शब्दाचा विपर्यास केला जातो. त्या शब्दाचा वेगळा अर्थ त्या ठिकाणी लोक काढतात आणि अशा वेळेस त्या ठिकाणी त्याचं म्हणजे अक्षरशः पुतळ्याची जाळपोळ करणे असेल, त्या स्टुडिओची तोडफोड करणे असेल, त्या काचा फोडण्या जे असतील तेही त्या ठिकाणी लोक करत असतात. आणि त्यामुळे दूरदर्शनामध्ये ज्या बातम्या असतात त्या अत्यंत अचूक असतात. त्यामध्ये संहिता जी का असतील, लेखन संहिता ज्याला आपण म्हणतो, त्या लेखन संहितेचा वापर केलेला असतो. शुद्ध शब्दांचा जास्तीत जास्त वापर केलेला असतो आणि म्हणूनच या दूरदर्शनामध्ये सुद्धा या मुद्रित शोधनाची अत्यंत आवश्यकता असते. आता दूरदर्शनामध्ये अनेक प्रकारच्या चित्रपटाच्या पटकथा असतात. आता या चित्रपटाच्या पटकथा जेव्हा दूरदर्शनावर सादर होत असतात त्यावेळेस सुद्धा मुद्रित शोधनाचा अचूक वापर केला असतो, निर्दोष वापर केला असतो. कारण त्या पटकथेमधून सुद्धा एखादा शब्द चुकीचा त्या ठिकाणी लिहिला गेला तर लोकांचा लगेच आक्षेप होत असतो. त्यामुळे त्या चित्रपटावर बंदीसुद्धा त्या ठिकाणी घातली जाते. आपल्याकडे बरेच चित्रपटांवर बंदी घातली गेलेली होती, तुम्हाला माहिती असेल, शब्दांवरून.
दादा कोंडकेचे जे काही चित्रपट जे का असतील ते द्विअर्थी असल्यामुळे त्यावेळेस त्यांच्यावर सुद्धा बऱ्याच वेळेस लोकांनी कहर केला होता आणि म्हणून चित्रपटाची पटकथा जी का असेल, चित्रपटाचं त्या ठिकाणी नाव असेल, शीर्षक असेल, हा सुद्धा अचूक किंवा निर्दोष त्या ठिकाणी देण्याचं काम चित्रपट कथाकार जो का असतो त्यालासुद्धा एक प्रकारची आचारसंहिता असते. या दूरदर्शनवरती वेगवेगळ्या प्रकारच्या मालिका असतात. या मालिका लगेच काय असं सरळपणे त्या ठिकाणी सादर होत नाहीत, तर त्यालासुद्धा एक लिखित संहिता जी का असेल ती एक प्रकारे त्यांना द्यावी लागते. त्याशिवाय दूरदर्शनवरती ज्या काही मालिका जे का असतात त्या मालिका साकार होऊ शकत नाहीत. आणि म्हणून मित्रहो, दूरदर्शनामधल्या त्या ठिकाणी चित्रपटच्या पटकथा असतील, बातम्या असतील, एवढंच नाही तर दूरदर्शनामध्ये जेव्हा चर्चा असतात, अगदी जिवंत उदाहरण मी तुम्हाला सांगतो, आत्ताचं उदाहरण, जे काही शिवसेनेचे जे काय राज्यसभेचे जे काय खासदार जे काय आहेत, संजय राऊत यांनी डॉक्टरांबद्दल एक अपशब्द वापरला की मी डॉक्टरांऐवजी कंपाऊंडरकडे एक प्रकारे गोळ्या घेतो. त्याच्यावरून संपूर्ण भारतातल्या डॉक्टरांनी त्याचा एक प्रकारचा निषेध केला. नंतर त्यांनी सारवासारव केली की माझा उद्देश डॉक्टरांचं मन दुखवण्याचा नव्हता. पण मित्रहो, एक शब्द जरी चुकीचा जरी वापरला तरीसुद्धा त्याचा एक वेगळ्या प्रकारचा अर्थ जो का असतो तो निघत असतो. त्या अर्थाचा विपर्यास होत असल्यामुळे दूरदर्शनामध्ये खऱ्या अर्थाने जेव्हा मुलाखत असेल, चर्चा असेल, त्यावेळेसुद्धा अगदी तोलून, मोजून, मापून शब्द जो का असेल तो वापरावा लागतो. कारण लोकांच्या भावना दुखू नये, लोकांचे मनं दुखू नये, त्याच्यातून एक वेगळ्या प्रकारचा अर्थ जो काय असेल तो निघू नये, त्यासाठी मुलाखत जेव्हा घेतली जाते त्या मुलाखतीमध्ये सुद्धा अगदी सुरुवातीला ती संहिता निर्माण केली असते, लेखनाविषयीची संहिता निर्माण केली असते आणि त्यानुसारच मुलाखत जी असते ती सादर होत असते. म्हणून दूरदर्शनामधील ज्या मुद्रित शोधनाची आवश्यकतासुद्धा फार महत्त्वाची मानली गेलेली आहेत. अशा या दूरदर्शनामध्ये सुद्धा मुद्रित शोधनाची अत्यंत गरज असते, असं थोडक्यात आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर मग वृत्तपत्राबद्दल आपण पुढच्या पिरियडला बघू.